Hello, good morning student. In today's video lecture we are going to learn some remaining solve examples, that is example number 5 now. Okay, example is nothing but find the value of k if 2x plus y is equals to 0 is one of the lines given by 3x square plus kxy plus 2y square is equals to 0. Okay, this is nothing but the first type. आता हे जे टाईप्स येतात या टाईपमध्ये हे फर्स्ट एक्झाम्पल असं विचारलेलं आहे की या ठिकाणी तुम्हाला केची व्हॅल्यू काढायची आहे. मग हा जो के इंट्रोड्यूस केलेला असेल हा के असतो नेहमी करता कॉन्स्टंट. म्हणजेच काय, या होमोजिनियस इक्वेशनमध्ये एक सिंगल कॉन्स्टंट दिलेला असेल त्या सिंगल कॉन्स्टंटची तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायची असते. ओके, असं स्टार्ट करायचं की आपल्याकडे हे जे दोन रिलेशन्स होतील, लेट अस सपोज दॅट m1 प्लस m2 इज इक्वल्स टू मायनस टॉइस h अपॉन b. ओके, हा टॉपिक आपण लर्न केला होता की सम अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप. ओके, दिस इज नथिंग बट द सम अँड सेकंड रिलेशन इज m1 m2 इज इक्वल्स टू इट इज a डिवायडेड बाय b. ओके, ज्या वेळेस असं एक कॉन्स्टंट तुम्हाला विचारला असेल आणि होमोजिनियस इक्वेशन दिलं असेल तर आपण या दोन कंडिशनची मदत घेतो अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. मग अशा एक्झाम्पल्समध्ये काय करायचं ते लक्ष द्या की फर्स्ट ऑफ ऑल आपलं काम असं असतं की m1 किंवा m2च्या किमतीच एकतर तुम्हाला एक कंडिशन्स दिलेली असते, त्या कंडिशन्सवरून तुम्हाला एका स्लोपची किंमत भेटणार आहे. म्हणजेच तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, m1 आणि m2च्या किमती कॅल्क्युलेट करायच्या आहेत. मग त्यासाठी तुम्हाला एक कंडिशन प्रॉब्लेममध्येच दिलेली असते, जशी की या ठिकाणी 2x प्लस वाय इक्वल्स टू 0 इज वन ऑफ द लाईन्स गिवन बाय द होमोजिनियस इक्वेशन. ही एक कंडिशन्स दिलेली आहे. मग या कंडिशन्सवरून तुम्हाला एकतर m1ची किंवा m2ची किंमत मिळेल. ओके, आफ्टर दॅट काय करायचं, या m1ची किंवा m2ची जी ही किंमत मिळालेली असेल त्यापैकी ती किंमत तुम्हाला या इक्वेशन्समध्ये पुटअप करायची किंवा या इक्वेशनमध्ये पुटअप करायची. कोणत्याही एखाद्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू तुम्हाला पुटअप करायची आणि मग तुमच्याकडे m1 आणि m2 दोन्ही स्लोपच्या किमती अवेलेबल होतील. मग दोन्ही किमती अवेलेबल झाल्या की त्या दोन्ही किमती तुम्हाला या इक्वेशन्समध्ये पुटअप करायच्या. ओके, आणि या इक्वेशनमध्ये जर आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या तर तुम्हाला कॉन्स्टंटची व्हॅल्यूज मिळणार आहे. ओके, दिस इज नथिंग बट द मेथड की कशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं की आधी काय करायचं, कंडिशन्सवरून आपल्याला एकतर m1 किंवा m2ची किंमत कॅल्क्युलेट करायची. आलेल्या किमतीपैकी एक किंमत तुम्हाला या इक्वेशनवरून किंवा या इक्वेशनवरून सॉल्व्ह करायची. ज्या इक्वेशनवरून तुम्ही m1 किंवा m2ची किंमत घेसाल त्या इक्वेशन्समध्ये व्हॅल्यू पुटअप नाही करायच्या. जे उरलेले इक्वेशन्स असतं त्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुटअप करा. समजा मला m1ची किंमत कंडिशन्सवरून मिळाली आणि मी m2ची किंमत या इक्वेशनवरून फाइंड आउट केली तर काय करायचं, ज्या m1 m2च्या किमती असतात त्या किमती तुम्हाला या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्यात. ओके, किंवा उलट म्हणतो की m2ची किंमत मी आता या इक्वेशन्सवरून फाइंड आउट केली तर मग m1 आणि m2च्या किमती तुम्हाला या इक्वेशन्समध्ये पुटअप करायच्या आहेत. असं जर सॉल्व्ह करत गेलो, फक्त कॅल्क्युलेशन्स केले तर तुम्हाला केची व्हॅल्यू भेटते किंवा कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटते. ओके, आणि ही सेम प्रोसिजर आपण सेकंड टाईपचे प्रॉब्लेम्स येतात की फाइंड द कंडिशन दॅट. कंडिशन्स तुम्हाला विचारलेल्या असतात आणि त्या कंडिशन नेहमी करतात 3 कॉन्स्टंटमध्ये असतात, दॅट इज स्मॉल a h b. ओके, या 3 प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कंडिशन्स विचारलेल्या असतात. मग त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो असंच की एका m1ची किंमत आपण प्रॉब्लेममधल्या कंडिशनवरून सॉल्व आउट करतो, दुसऱ्या m2ची किंमत एकतर या इक्वेशनवरून किंवा या इक्वेशनवरून काढतो आणि त्या दोन किमती मिळालेल्या असतील त्या आयदर तुम्हाला ज्या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या त्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुटअप करू शकता. असं जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कंडिशन म्हणजे त्या प्रॉब्लेमचं आन्सर भेटत असतं, दॅट इज इन टर्म्स ऑफ AHB. ओके, ही होती आपली प्रोसिजर. ओके, आता परत एकदा प्रॉब्लेम समजून घेऊ. Find the value of k if 2x plus y is equals to 0 is one of the lines given by 3x square plus kxy plus 2y square is equals to 0. म्हणजेच काय, ही एक स्ट्रेट लाईन आलेली आहे जी की पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ही स्ट्रेट लाईन या होमोजिनियस इक्वेशनने रिप्रेझेंट केलेली आहे. आपल्याकडे ऑलरेडी थेरम आपण प्रूव्ह केला होता की होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे हे होमोजिनियस इक्वेशन 2 लाईन्स रिप्रेझेंट करतात. त्यापैकी एक लाईन आपल्याला ऑलरेडी गिवन आहे किती, 2x प्लस वाय इक्वल्स टू 0. ओके, मी प्रॉब्लेमची मेथड स्टार्ट करतो अशा पद्धतीने. फर्स्ट ऑफ ऑल वी राईट हिअर गिवन होमोजिनियस इक्वेशन. ओके, द गिवन होमोजिनियस इक्वेशन इज, ओके, मी गिवन होमोजिनियस इक्वेशनला स्टार्ट करतो, दॅट इज नथिंग बट द 3x स्क्वेअर प्लस इट इज kxy प्लस इट इज 2y स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 0. ओके, याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन ठेवू. आफ्टर दॅट हे होमोजिनियस इक्वेशन्स नेहमी करतात 2 लाईन्स रिप्रेझेंट करतात आणि त्या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन असतात. मग आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला m1 m2 म्हणजेच काय, या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या लाईनच्या स्लोपची गरज आहे. म्हणून मी त्या स्लोपला सुद्धा डिनोट करतो m1 अँड m2 ने. देअरफॉर वी राईट हिअर
let us suppose that m1 and m2 be the slope of the lines, okay, slope of the lines represented by किंवा given by सुद्धा म्हणू शकतो आपण, represented by होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन आपण इक्वेशन 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी शॉर्टमध्ये लिहितो रिप्रेझेंटेड बाय होमोजिनियस इक्वेशन 1, किंवा तुम्ही हे इक्वेशन सुद्धा लिहू शकता. ओके. आफ्टर दॅट आता याने रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईन्स असतील, त्या 2 लाईनचे स्लोप आपण डिनोट केले m1 अँड m2 ने. ओके. आफ्टर दॅट या लाईनचा सुद्धा स्लोप तुम्हाला माहीत होऊ शकतो, बिकॉज याने रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईन्स आहेत, त्यातली एक लाईन्स ऑलरेडी माहीत आहे, म्हणून मी काय करतो त्या एका लाईनच्या स्लोपला परत एकदा नाव देतो, लेट स्मॉल m1 with the slope of 2x plus y is equals to 0. मग हा m1 ला मी डिनोट केलं या लाईनचा स्लोप. ओके. देअरफॉर बाय युजिंग स्लोप फॉर्म्युला m1 ची किंमत आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कारण जनरल इक्वेशन ऑफ लाईन असेल तर आपण त्या लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला शिकलो होतो की मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y, मीन्स वी राईट हिअर मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x इज 2 upon coefficient of y is 1, therefore it is -2/1, therefore its answer is -2. मीन्स m1 ची किंमत आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी मिळालेली आहे. ओके. आता काय करायचं होतं आपल्याला की m2 ची सुद्धा किंमत मिळवायची, पण त्यासाठी आपल्याकडे कंडिशनची मदत घ्यायची असते. तर कंडिशन्स कशा असतात माहिती आहे ऑलरेडी. ओके. तर त्यासाठी आपल्याला m1 प्लस m2 किती -2h/b असतो, आणि m1 m2 किती a/b. तर यासाठी तुम्हाला ahbच्या सुद्धा किमती पाहिजेत. मग तेवढ्यासाठी मी काय करतो, आता जी होमोजिनियस इक्वेशन असतं त्याला आपल्याला आधी स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशन सोबत कम्पेअर करायचं असतं. ओके. देअरफॉर वी राईट हिअर कम्पेअरिंग इक्वेशन 1, किंवा दिलेलं होमोजिनियस इक्वेशनला मी कम्पेअर करतो. कम्पेअरिंग इक्वेशन 1 विथ इज स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशन, दॅट इज ax² प्लस टॉईस hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0. या स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशन सोबत आपल्याला या इक्वेशनला कम्पेअर करायचं, म्हणजेच ax² प्लस टॉईस hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0. ओके. मग या इक्वेशन सोबत जर आपण कम्पेअर केलं तर तुम्हाला ahbच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतील. पहा, ax² मीन्स वी राईट हिअर a इज इक्वल्स टू 3. ओके. टॉईस h इज इक्वल्स टू वी नो दॅट इट इज k. आफ्टर दॅट b इज इक्वल्स टू 2. ओके. हे तर मिळाले आपल्याला ए एच आणि बीच्या किमती यावरनं मिळतात. आफ्टर दॅट वी नो दॅट धिस 2 कंडिशन्स, मी आधीच सांगितलं होतं की आपल्याला m1 m2च्या किमती मिळवायच्या, आणि त्यावरून m1 प्लस m2 मध्ये किंवा m1 m2 मध्ये त्या व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या. काय असते फॉर्म्युला किंवा कंडिशन्स ऑलरेडी सांगितले होते की m1 प्लस m2 इज इक्वल्स टू -2h/b. ओके. तर या ठिकाणी ऑलरेडी आपण किमती फाइंड आउट केलेल्या आहे. टॉईस h इज k and b is nothing but the 2, therefore we write here -k/2. okay, this is nothing but the -k/2. जर थोडं लॉजिकली विचार केला आणि किमती जर पुटअप केल्या आपण, समजा इक्वेशन 2 मध्ये आपल्याकडे m1 ची किंमत ऑलरेडी मिळालेली आहे, therefore we put here values of m1 is -2, this plus m2 remains as it is. okay. After that is equals to we write here -k/2. ओके. आता यावरून आपल्याला m2 ची सुद्धा किंमत भेटू शकते. m2 किती होईल ते लिहितो मी या ठिकाणी. इट इज m2 इज इक्वल्स टू, दिस इज -2, ट्रान्सफर केले तर +2 होतात. देअरफॉर वी राईट हिअर 2 मायनस इट इज k/2. ओके. दिस इज नथिंग बट द व्हॅल्यूज ऑफ m2. मी आता सांगितलं होतं की आपल्याकडे कंडिशन्सवरून एका स्लोपची किंमत मिळेल m1 ची, दुसरी किंमत आपल्याला m1 प्लस m2 किंवा m1 m2 वरून कॅल्क्युलेट करायची होती. ती आपण m1 प्लस m2 वरून m2 ची किंमत कॅल्क्युलेट केली. अँड नाव आता आपल्याकडे एक इक्वेशन किंवा एक कंडिशन शिल्लक आहे, ती म्हणजेच m1 m2 इज इक्वल्स टू a/b. ओके. देअरफॉर वी राईट हिअर m1 m2 इज इक्वल्स टू a/b. ओके. आता हे जे इक्वेशन असतं हे इक्वेशन आपल्याला त्या केची किंमत देणार आहे. मीन्स देअरफॉर वी राईट हिअर, आता लक्ष द्या, m1 m2 इज इक्वल्स टू a/b. तर a/b साठी मी व्हॅल्यूज फक्त रिप्लेस करतो. त्या ठिकाणी m1 किती आलेला आहे -2, देअरफॉर वी राईट हिअर इट इज -2 इंटू m2 ची किंमत आहे आपल्याकडे 2 मायनस k/2. ओके. आफ्टर दॅट a/b, a ची किंमत सुद्धा अवेलेबल आहे. a इज इक्वल्स टू 3, b इज इक्वल्स टू 2. मीन्स इट इज a इज इक्वल्स टू 3, b इज इक्वल्स टू 2, देअरफॉर इट इज 3/2. आता -2 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये. -2 इंटू 2 इट इज -4. ओके. मायनस इंटू मायनस बिकम प्लस, 2 गेट कॅन्सल, देअरफॉर इट जस्ट
remains k, means it is minus 4 plus k, that is equals to 3 divided by 2. ओके, आपलं रिक्वायर्ड काय असणार आहे, आपल्याला रिक्वायर्ड होता की के किंवा केची व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. देअरफॉर वी ट्रान्सफर दिस -4 ऑन राईट हँड साईड. देअरफॉर के इज इक्वल्स टू इट इज 3/2 प्लस 4. ओके, आणि इक्वेशन जर सॉल्व केलं तर 2 × 4 इट इज 8, 8 + 3 इज 11. Therefore this gives us 11/2. Hence we have the values of k, that is k is equals to 11/2. अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्सरसाइजमध्ये सुद्धा विचारलेले आहेत. तर हा होता फर्स्ट टाईप की ज्यामध्ये एका सिंगल कॉन्स्टंटची तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि त्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. आता मेथड नंबर 2 एक्सप्लेन करतोय की फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, जे होमोजिनियस इक्वेशन्स दिलेलं असेल त्यावरून आपल्याला त्याचा ऑक्झिलरी इक्वेशन्स कन्स्ट्रक्ट करायचा. ऑक्झिलरी इक्वेशन्स आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की ऑक्झिलरी इक्वेशनचा हा बेस्ट आणि स्टँडर्ड फॉर्म्युला असतो bm² + 2hm + a = 0. ओके, म्हणजे या होमोजिनियस इक्वेशनचा आपण एक ऑक्झिलरी इक्वेशन्स मिळवणार आहे. आणि ऑलरेडी काय होतं की हे होमोजिनियस इक्वेशन जर 2 लाईन्स रिप्रेझेंट करतो तर ऑक्झिलरीसुद्धा 2 लाईनच रिप्रेझेंट करणार आहे किंवा त्या 2 लाईनचे स्लोप रिप्रेझेंट करणार आहे. ओके, तर या ठिकाणी याने रिप्रेझेंट केलेल्या लाईनचे जे दोन याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या 2 लाईन्स असतात त्या 2 लाईनचे आपल्याला जर स्लोप माहीत असतील तर ते दोन्हीच्या दोन्ही स्लोप या ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स असतात. ओके, म्हणजेच काय म्हणतो मी या ठिकाणी की हे जे क्वाड्रॅटिक तयार झालेलं आहे किंवा ऑक्झिलरी तयार झालेलं आहे, या क्वाड्रॅटिक किंवा ऑक्झिलरीचे रूट्स जर घेतले तर m1 आणि m2 असतात. मग आता हे जे m1 m2 किंवा m म्हणतो आपण त्या ठिकाणी, तर हा m जो असतो या ऑक्झिलरीचा रूट असतो. मग आपल्याला जर या लाईनने रिप्रेझेंट केलेल्या एका लाईनचा सुद्धा स्लोप माहीत झाला तर आपण तो जो स्लोप असतो त्या स्लोपने काय करायला पाहिजे, हे ऑक्झिलरी इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. म्हणजेच काय, जेही त्या स्लोपची किंमत येईल ती किंमत आपण या इक्वेशन्समध्ये पुटअप करणार आणि कॉन्स्टंट केची किंमत आपण सॉल्व आउट करणार. ओके, तर लेट अस स्टार्ट प्रॉब्लेम. नाव द गिवन होमोजिनियस इक्वेशन इज रिटन ॲज 3x² + kxy + 2y² = 0. आफ्टर दॅट काय करायचं असतं, आपल्याला याचं ऑक्झिलरी मिळवायचं असेल. मग या इक्वेशनचं जर ऑक्झिलरी इक्वेशन्स आपल्याला मिळवायचं आहे तर आपण काय करतो, यावरून ऑक्झिलरी इक्वेशन मिळवण्यासाठी मी या इक्वेशनला कंपेअर केलं स्टँडर्ड होमोजिनियस सोबत आणि a = 3, 2h k आणि b = 2 या कॉन्स्टंटच्या किमती ऑब्टेन केल्या. ओके, तर आता जो स्टँडर्ड फॉर्म असतो ऑक्झिलरी इक्वेशनचा तो असा असतो की इट इज bm² + 2hm + small a = 0. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला झाला. मग आता जर आपण AHBच्या किमती जर या इक्वेशनमध्ये रिप्लेस केल्या तर ते ऑक्झिलरी इक्वेशन्स तयार होईल या होमोजिनियस इक्वेशनचं. म्हणजेच कसं होईल ते लक्ष द्या, बीची किंमत 2 आलेली मीन्स देअरफॉर वी राईट हिअर 2m² + दिस टॉईस. एचची किंमत k होती, टॉईस h = k आलेला आहे. देअरफॉर वी राईट हिअर इट इज जस्ट k × m प्लस स्मॉल a इज गिवन दॅट इज 3. Okay, therefore it is equals to 0 and this is nothing but the auxiliary equation of the given homogeneous equations. या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 2 डिनोट करतोय. आफ्टर दॅट आता काय करायचं आहे, पहा जी प्रॉब्लेममध्ये कंडिशन्स दिलेले त्या कंडिशनची आपण मदत घेणार आहे. कंडिशनची कशी मदत घेतो आपण, पहा 2x + y = 0 इज वन ऑफ द लाईन्स गिवन बाय दिस होमोजिनियस इक्वेशन. म्हणजेच काय, हे जी लाईन्स दिलेली ही लाईन्स कोणी रिप्रेझेंट केलेली आहे, या होमोजिनियस इक्वेशनने रिप्रेझेंट केलेले आहे. म्हणजेच काय, आपण या होमोजिनियस इक्वेशन्सवरनं किंवा या लाईन्सवरनं या ऑक्झिलरी इक्वेशनचा स्लोप मिळवू शकतो, कारण तो स्लोप म्हणजे सध्या किती m आलेला आहे. ओके, देअरफॉर वी राईट हिअर 2x + y दिलेली कंडिशन्स आपण या ठिकाणी लिहिणार. 2x + y = 0 इज वन ऑफ द लाईन गिवन बाय इट इज 3x² + kxy + 2y² = 0. ओके, म्हणजे होमोजिनियसने रिप्रेझेंट केलेली लाईन्स ही असणार आहे. आणि ज्या लाईनचा स्लोप ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की हुज स्लोप इक्वल्स टू स्मॉल m इक्वल्स टू, मी त्याला नाव देतोय स्मॉल m या लाईनच्या स्लोपला. तर 2x + y = 0चा स्लोप किती होईल, ऑलरेडी कॅल्क्युलेट केला होता, मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ y म्हणजे -2/1 मीन्स आन्सर इज -2. आता या ठिकाणी स्मॉल mची किंमत मिळालेली आहे आणि ऑलरेडी सांगितलं होतं की या इक्वेशन्सला आपण असं म्हणू शकतो की इट इज द ऑक्झिलरी इक्वेशन
इन एम और वी कॅन से दॅट इट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एम. ओके, तर एमची किंमत ऑलरेडी किती -2 मिळाली, तर त्या एमच्या किमतीने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, कारण तो जो स्लोप आहे तो या ऑक्झिलरी इक्वेशनचा सुद्धा एक रूट असणार आहे. मग तो जो रूट असणार आहे या ऑक्झिलरी इक्वेशनचा, तर त्या रूटने काय करायला पाहिजे, हे ऑक्झिलरी इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. म्हणजेच काय, वी पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आणि इक्वेशन नंबर सेकंडमध्ये जर व्हॅल्यू पुटअप केली आपण, तर इट इज 2 इंटू इट गिव्ज अस -2 स्क्वेअर प्लस km, k इंटू अगेन इट इज -2 अगेन प्लस it is 3 equals to 0. Okay, and now we have to just calculate this equation. It is 2 into -2 square is just 4, therefore it is 2 into 4 plus into minus, this becomes minus twice k, again it is plus 3 is equals to 0. Okay, या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर 4 into 2 are 8 minus 2k plus 3 is equals to 0, and just now we have to calculate this equation, that is 8 plus 3 is 11 minus 2k is equals to 0, therefore we can say that minus 2k is equals to minus 11, and therefore if we transfer this negative sign तर cancel होतीलच, therefore it gives us k is equals to 11/2. ओके, तुम्हाला जी सुटेबल मेथड वाटणार ती मेथड तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. मी तर फर्स्ट मेथड अप्लाय करणार आहे, कारण ती 2-3 टाईपच्या प्रॉब्लेम्समध्ये अप्लाय होते. therefore we write here मेथड नंबर फर्स्ट. तुम्हाला जर ही सुटेबल वाटत असेल तर तुम्ही ही मेथडसुद्धा घेऊ शकता. ओके, अगेन हा टाईपसुद्धा आपण त्याच कंडिशननुसार सॉल्व करू शकतो, ज्या 2 कंडिशन मी मागच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या, की m1 + m2 इज इक्वल्स टू -2h डिवायडेड बाय b अँड m1 m2 इज इक्वल्स टू a/b. ओके, ह्या 2 कंडिशनची मदत घेणार आणि प्रॉब्लेममध्ये जी दिलेली कंडिशन असते ती एक कंडिशन आपण 3 कंडिशनची मदत घेऊन या ठिकाणी परत एकदा कंडिशन्स फाइंड आउट करू शकतो. आणि विचारतात का या प्रॉब्लेममध्ये, की एक कंडिशन्स विचारतात, फाइंड द कंडिशन दॅट 3x - 2y is equals to 0 coincide with one of the lines given by the इक्वेशन x² + 2hxy + by² is equals to 0. म्हणजे हे होमोजिनियस इक्वेशन असतं. याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या 2 लाईन्स असतील, समजा लेट अस सपोज दॅट याने रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईन्स असतील u आणि v. ओके, तर तुम्हाला अशी कंडिशन्स कॅल्क्युलेट करायची की त्या कंडिशनसाठी की ही जी लाईन्स दिलेली आहे 3x - 2y is equals to 0 ही या 2 पैकी एका लाईनला कोइन्साइड्स होणार आहे, म्हणजेच काय इक्वलच असणार आहे. मीन्स वी कॅन से दॅट इट इज 3x - 2y is equals to 0 is nothing but the u line or it is nothing but the v line. या 2 पैकी एक ती लाईन असणार आहे. अशी कंडिशन्स तुम्हाला फाइंड आउट करायची आणि ती कंडिशन्स तुम्हाला 3 कॉन्स्टंट्समध्ये मिळणार आहे, दॅट इज स्मॉल a, h आणि p. या 3 कॉन्स्टंट्समध्ये ती कंडिशन्स आपल्याला मिळणार आहे. अगेन ऑलरेडी वी नो दॅट नाउ की होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाइन्स अँड स्लोप ऑफ दॅट 2 लाइन्स इज नथिंग बट द m1 अँड m2. ओके, देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल आता ऑलरेडी माहिती आहे की ही लाईन या 2 पैकी एका लाईन्सला कोइन्साइड होते. देअरफॉर वी राईट हिअर लेट स्मॉल m1 बी द स्लोप ऑफ दॅट लाईन दॅट इज 3x - 2y इज इक्वल्स टू 0. ओके, लेट स्मॉल m1 बी द स्लोप ऑफ 3x - 2y इज इक्वल्स टू 0. तो या लाईनचा स्लोप असणार आहे. ओके, तर व्हॉट विल बी द स्लोप ऑफ दिस लाईन वी कॅन कॅल्क्युलेट हिअर, बिकॉज इट इज नथिंग बट द जनरल इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, दॅट इज 3x - 2y इज इक्वल्स टू 0. व्हॉट इज फॉर्म्युलावर मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ y, देअरफॉर मायनस मायनस गेट कॅन्सल, आन्सर इज 3/2. means we can say that m1 is equals to 3/2, therefore it is nothing but the equation number 1. Also we know that these are the two conditions, that is मी सांगितलं होतं की जशी फाइंड द व्हॅल्यू ऑफ k ची प्रोसिजर असायची सेम त्या पद्धतीने फाइंड द कंडिशन दॅट सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. मेथड काही सांगितले होते की कंडिशन्सवरनं एका स्लोपची किंमत मिळवणार आणि एक स्लोप मिळाला की त्या स्लोपला आपण m1 + m2 मध्ये किंवा m1 m2 मध्ये रिप्लेस करणार. तिथनं आपल्याला सेकंड m1 किंवा तिथनं आपल्याला m2 ची किंमत मिळेल आणि आलेल्या किमती आपण तिसऱ्या कंडिशनमध्ये पुटअप करणार. मीन्स वी राईट हिअर ऑल्सो वी नो दॅट m1 + m2 इज इक्वल्स टू -2h/b. ओके, तर या ठिकाणी आपल्याला AHBच्या किमती मिळालेल्या नसतील, कारण कंडिशनच आपल्याला AHBमध्ये मिळवायची आहे. तर व्हॅल्यू ऑफ m1 इज नथिंग बट द 3/2, therefore it is 3/2 plus m2 is equals to -2h/b. ओके,
After that we transfer this 3 by 2 on other side, therefore m2 is equals to minus twice h upon b minus of it is 3 by 2, and this is the value of m2 which is nothing but the equation number 2. okay, and it is nothing but the equation number first m1. आता m1 ची सुद्धा किंमत इथे अवेलेबल आहे, m2 ची सुद्धा किंमत अवेलेबल आहे. मग ह्या दोन्ही किमती काय करायच्या, पुढच्या इक्वेशन्समध्ये तुम्हाला रिप्लेस करायच्या, अँड दॅट इक्वेशन इज नथिंग बट द m1 m2 इज इक्वल्स टू a अपॉन b. देयरफॉर वी राइट हियर, ही किंमत आहे ऑलरेडी m1 m2 इज इक्वल्स टू a डिवाइडेड बाय b. देयरफॉर वी replace here values of m1 and m2 from equation 1 and 2. m1 is 3 by 2, therefore we write here it is 3 by 2 into what is the value of m2. m2 is minus twice h upon b minus of 3 by 2, that is a डिवायडेड बाय b. अँड आता इथपर्यंत प्रोसिजर ठीक आहे की m1 m2 मध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे, टर्म्स या साईडला त्या साईडला रोटेट करून कॅल्क्युलेशन जर केले तर तुम्हाला रिक्वायर्ड कंडिशन मिळेल, आणि कंडिशन अशी मिळवायची की एका साईडला तुम्हाला 0 ठेवायचं आहे. मीन्स वी कॅल्क्युलेट हियर, हा 3 by 2 जर मी ट्रान्सफर केला तर हेच इक्वेशन असं लिहिता येतं, मायनस टॉईस एच अपॉन बी मायनस 3 by 2 दॅट इज इक्वल्स टू 2a डिवायडेड बाय 3b. ओके, आफ्टर दॅट या दोघांचा जो एलसीएम असतो ते एलसीएमने आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहे. बी आणि 2चा एलसीएम जर घेतला तर इट इज टॉईस बी. टॉईस बीने जर पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन असं होईल, इट इज मल्टिप्लाइंग बाय 2 टाइम्स ऑफ बी. 2 टाइम्स ऑफ बीने मल्टिप्लाय जर केलं तर या इक्वेशनला 2 बीने मल्टिप्लाय केलं तर वी कॅन राईट हियर दिस बी विल गेट बी अँड बी विल गेट कॅन्सल, इट रिमेन्स मायनस 4h. ओके, आफ्टर दॅट मायनस ऑफ नंतर 2 कॅन्सल होईल, इट रिमेन्स मायनस 3b. ओके, आणि या साईडला आलो तर आपण परत एकदा या ठिकाणी b आणि b कॅन्सल होईल, डिवाइडला राहणार आहे 3 आणि तो राहील असा 4a डिवाइडेड बाय 3. ओके, अँड इफ यू ट्रान्सफर दिस ऑन अदर साइड देन इट बिकम्स 3 into 4 it is minus 12h minus 9b that is equals to 4a. and after that we have to transfer all this term on other side. दुसऱ्या साईडला जर टर्म ट्रान्सफर केले ह्या आपण तर असं होईल इक्वेशन, इट इज 4a मायनस 12h होते त्या साईडला ट्रान्सफर केले प्लस 12h होतील, मायनस 9b होते त्या साईडला ट्रान्सफर केले प्लस 9b होतील, अँड इट्स इक्वल्स टू 0. मी लेफ्ट साईडला 0 लिहू शकत नाही, म्हणजेच मी त्या राईट साईडला लिहितो, दॅट इज लाईक, अँड दिस इज नथिंग बट द रिक्वायर्ड कंडिशन ॲट विच this line coincides with one of the lines given by this homogeneous equation. okay, and there is alternative method for this problem. okay, पहा हे मेथड सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. जेही ऑक्झिलरी होमोजेनियस इक्वेशन दिलेलं असतं त्या होमोजेनियस इक्वेशन्सवरून आपण ऑक्झिलरी इक्वेशन लिहू शकतो. ओके, देअरफॉर वी कॅन राईट दॅट द ऑक्झिलरी इक्वेशन इज ऑफ दिस फॉर्म. ओके, द ऑक्झिलरी इक्वेशन इज नथिंग बट द bm square plus twice hm plus a is equals to 0. This is called as auxiliary equation, which is nothing but it is the auxiliary equation of this homogeneous equation. okay, after that आता आपण मागच्या प्रॉब्लेमनुसारच सांगितलं होतं की या होमोजेनियस इक्वेशनने रिप्रेझेंट केलेली लाईन जर तुम्हाला दिलेली असेल तर त्या लाईनचा जो स्लोप असतो तो स्लोप या ऑक्झिलरी इक्वेशनचा रूट असतो. म्हणजेच काय, त्या रूटने हे ऑक्झिलरी इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. म्हणून हे प्रॉब्लेम एकदम सिंपल होतं. या ठिकाणी फक्त काय होईल, तुम्हाला कंडिशनच ऑप्टेन करायला सांगितली असेल तर AHBच्या व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला पुटअप करायची गरज नाही आहे. तर ते जे प्रॉब्लेम्स होतं आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ केचं, त्या ठिकाणी आपल्याला AHBच्या किमतीसुद्धा पुट करायच्या होत्या, एमची सुद्धा किंमत पुट करायची होती. ओके, हा डिफरन्स आहे दोन प्रकारच्या प्रॉब्लेम्समध्ये. मग आता आपण काय करूया की हे जे एक्झाम्पल्स दिलं होतं या एक्झाम्पल्सवरनं सहज सॉल्व करणार आहे पास स्ट्रेट फॉरवर्ड अशा पद्धतीने. ॲज दिस लाईन वी कॅन से दॅट ॲज द लाईन 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 0 कोइन्साइड्स म्हणजेच काय, या लाईनने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनपैकी एका लाईनसोबत ती कोइन्साइड होते म्हणजेच इक्वल असेल, म्हणजे हीच एक ती लाईन असणार आहे. देअरफॉर ॲज द लाईन 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 0 कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय म्हणू किंवा गिवन बाय म्हणू शकतो. ओके, रिप्रेझेंटेड बाय दिस homogeneous equation means ax square plus twice hxy plus by square is equals to 0 whose slope is nothing but the, मी लिहितो या ठिकाणी whose slope small m is equals to किती होईल, minus coefficient of x upon coefficient of y means this is nothing but the minus of 3 divided by minus 2 means it is nothing but the 3 by
2. ओके, मग आता हा जो रूट आलेला आहे एक स्मॉल m, इट इज नथिंग बट द रूट ऑफ दिस ऑक्झिलरी इक्वेशन्स. मीन्स वी कॅन से दॅट this small m must satisfy the auxiliary equations. This bm square plus twice hm plus a is equals to 0. म्हणजेच या 3/2 ने काय करायला पाहिजे, हे ऑक्झिलरी इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. देअरफॉर वी राईट हियर b into what is the value of m is 3/2 square plus twice h remains as it is into it is 3/2 plus it is small a again as it is. Okay, after that we write here b into 3 square is 9/4 plus this 2 get cancel, it is nothing but the 3h plus a remains as it is equals to 0. ओके, आता या डिवाइडला 4 असल्यामुळे मी काय करतो, थ्रूआउट 4 ने मल्टिप्लाय करतो. मीन्स दिस मल्टिप्लाइंग बाय 4 वी गेट हियर इट इज 9b प्लस 4 into 3 इट इज 12h प्लस इट इज 4a इज इक्वल्स टू 0. आणि कंडिशन सुटेबल फॉर्ममध्ये लिहायची असेल तर ती अशी लिहिता येते, इट इज नथिंग बट द 4a plus 12h plus 9b is equals to 0, and which is the required condition at which that lines coincides with one of the lines given by this homogeneous equation. Now the next example number 7, that is find the combined equation of the lines passing through the origin and perpendicular to the lines represented by these homogeneous equations. म्हणजे एक प्रकारे प्रोसिजर अंडरस्टँड करून घेऊ, त्यानंतर मी त्याला सॉल्व करतोय. दॅट इज ax² प्लस ट्वाइस hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0. एक होमोजिनियस इक्वेशन्स आपल्याला दिलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलं, आता अकॉर्डिंग टू थेरम आपल्याला माहिती आहे की होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स दॅट इज पासिंग थ्रू द ओरिजिन अँड दॅट लाईन्स आर यू अँड व्ही. ओके, म्हणजेच याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स असतील, त्या दोन्ही लाईन्स कशा आहेत, यू आणि व्ही. आफ्टर दॅट तो काय सांगतो, आपल्याला कंबाईन इक्वेशन्स कॅल्क्युलेट करायचं, पण त्याच्या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं. त्या लाईन्स कशा असतील, लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन, म्हणजे त्या दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून तर पास व्हायला पाहिजे, अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस होमोजिनियस इक्वेशन. म्हणजेच याने रिप्रेझेंट केलेल्या लाईन्सला त्या लाईन्स परपेंडिक्युलर तर असतील आणि त्या लाईन्स ओरिजिनमधून पास होणाऱ्या असतील. म्हणजेच काय, लेट अस सपोज दॅट त्या ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्या रिक्वायर्ड लाईन्सला मी नावं देतो. समजा फर्स्ट रिक्वायर्ड लाईन इज L1 अँड सेकंड रिक्वायर्ड लाईन्स इज L2. ह्या दोन्ही लाईन्स इज परपेंडिक्युलर टू, लेट अस सपोज दॅट L1 इज परपेंडिक्युलर टू दिस U अँड L2 इज परपेंडिक्युलर टू दिस V. मग आता काय होईल, या L1 आणि L2 वरून आपल्याला U आणि V वरून आपल्याला काय करायचं, या L1 L2चे इक्वेशन्स मिळवायचे या कंडिशन्सवरनं. मग या कंडिशन्सवरून जर आपल्याला L1 L2चे इक्वेशन्स मिळवता आले, त्यानंतर आपण त्या दोन L1 आणि L2चं कंबाईन इक्वेशन्स कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, प्रोसिजर पहा परत एकदा. होमोजिनियस इक्वेशन्स आहे, होमोजिनियस इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स असतील U आणि V. त्या U आणि Vला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनचं आपल्याला जॉईंट इक्वेशन्स किंवा कंबाईन इक्वेशन्स कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं आहे. मग यासाठी आपण स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेमला सॉल्व करूया. हे जे एक्झाम्पल्स आहे, हे एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर जे आन्सर मिळणार आहे तो एक आता शॉर्टकट तयार होईल की या टाईपचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सगळेच्या सगळे या शॉर्टकट ट्रिक्सने आपण सॉल्व करू शकतो. एक्झाम्पल नंबर 7मध्ये आता होमोजिनियस इक्वेशन जे असतं ते काय करतं, इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग त्याने ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट केलेल्या असतात त्या दोन्ही लाईन्सच्या स्लोपला मी फर्स्ट ऑफ ऑल नावं देतोय. मीन्स वी कॅन से दॅट लेट अस सपोज दॅट m1 अँड m2 बी द स्लोप ऑफ द लाईन्स दिस होमोजिनियस इक्वेशन दॅट इज ax² प्लस ट्वाइस hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0. या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स होतात त्या दोन्ही लाईनच्या स्लोपला आपण आता डिनोट केलं m1 आणि m2ने. तर देअरफॉर आपल्याला आता कंडिशनसुद्धा माहीत होते की m1 प्लस m2 इक्वल्स टू minus twice h upon b, and second condition is m1 m2 is equals to a divided by b. Okay, this is nothing but the equation first. After that आता आपल्याला माहिती आहे की याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन्ही लाईनची स्लोप किती, m1 अँड m2. पण ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्या दोन्ही रिक्वायर्ड लाईन्स याने रिप्रेझेंट केलेल्या लाईन्सला परपेंडिक्युलर आलेल्या आहेत. त्यांनी कंडिशन दिलेली आहे की परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय होमोजिनियस इक्वेशन. मग या कंडिशनची मदत घेऊन आपण आता त्या लाईनचे इक्वेशन्स कॅल्क्युलेट करणार. कशा पद्धतीने पहा, याने रिप्रेझेंट केलेल्या लाईनच्या स्लोपला आपण m1 अँड m2 म्हटलेलं आहे, पण ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्या लाईन्स कशा आहेत, या दोन्ही लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच व्हॉट वी कॅन से दॅट नाउ वी राईट हियर रिक्वायर्ड लाईन्स are perpendicular to the lines
गिवन बाय दिस ax स्क्वेअर प्लस टॉइस hxy प्लस इट इज by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. याने रिप्रेझेंट केलेल्या लाईन्सला परपेंडिक्युलर लाईन्स कशा आहेत, रिक्वायर्ड लाईन्स कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. देअरफॉर वी कॅन राईट दॅट स्लोप ऑफ दॅट रिक्वायर्ड लाईन्स, देअरफॉर स्लोप्स ऑफ द रिक्वायर्ड लाईन्स आर. मी रिक्वायर्ड लाईनचे स्लोप लिहू शकतो कसे पहा. जर समजा यल या लाईनचं स्लोप एम असेल, ओके, तर त्या एलला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनचं स्लोप नेहमी करता लक्षात ठेवा तो -1/m असतो. आता स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाईन्स का मी असं लिहू शकतो, कारण या लाईन्सच्या स्लोपला ते कसे असणार आहेत, परपेंडिक्युलर असणार आहेत. म्हणजेच काय, वी कॅन राईट दॅट द स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाईन्स आर -1/m1 अँड -1/m2. ओके, म्हणजे रिक्वायर्ड लाईनचे स्लोप काय झाले आता, -1/m1 अँड -1/m2. ऑल्सो वी हॅव द कंडिशन दॅट रिक्वायर्ड लाईन्स आर अगेन पासिंग थ्रू द ओरिजिन. या ठिकाणी लिहिलेलं आहे लाईन्स आर पासिंग थ्रू द ओरिजिन अँड वी नो दॅट इफ द लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन देन देअर इक्वेशन्स आर y इक्वल्स टू स्मॉल mx. देअरफॉर व्हॉट वी कॅन से दॅट आर पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे ज्या रिक्वायर्ड लाईन्स होत्या त्या ओरिजिनमधून सुद्धा पास होतात. आर ऑल्सो पासिंग थ्रू द ओरिजिन, म्हणजेच रिक्वायर्ड लाईन्स ओरिजिनमधून पास होतात. देअरफॉर देअर इक्वेशन्स आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करू शकतो. देअरफॉर देअर इक्वेशन्स आर, ओके, मी फर्स्ट लाईनचं इक्वेशन या ठिकाणी नोट डाऊन करतो. इट इज y इज इक्वल्स टू -1/m1x अँड सेकंड लाईनचं इक्वेशन असं होईल y इज इक्वल्स टू -1/m2x. ओके, if we solve this we get it as m1y is equals to -x and m2y is equals to -x, and if we transfer that -x on LHS then it gives us x plus m1y is equals to 0 and it is x plus m2y is equals to 0. अशा टाईपचे तुम्हाला इक्वेशन्स मिळतात. ओके, या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन्स कॅल्क्युलेट करता येतात. x प्लस m1y इज इक्वल्स टू 0 अँड x प्लस m2y इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय, याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स होत्या, होमोजिनियसने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स होत्या, त्या दोन्ही लाईन्सला परपेंडिक्युलर आणि पासिंग थ्रू असलेल्या ज्या लाईन्स होत्या त्या लाईनचे आपल्याला आता इक्वेशन्स मिळाले. पण तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं की त्या दोन लाईनचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन्स कॅल्क्युलेट करायचं. मग कंबाईन इक्वेशनसाठी माहीत आहे की इफ यू अँड वी आर टू लाईन्स देन देअर कंबाईन इक्वेशन इज नथिंग बट देअर product. Therefore we take the product of these two lines. Okay, now therefore their joint equation is nothing but the x plus m1y into it is x plus m2y which is equals to 0. And if we solve this we get it as x into x, it becomes x square plus x into m2y, means we write here it is m2xy plus आता m1y ने मी मल्टिप्लाय करतो. इट इज m1y into x means it is written as m1 into xy plus m1 m2, it is y into y becomes y square is equals to 0. Okay, again we solve this as x square plus, मी या दोन टर्म्समध्ये xy सेम दिसतो, देअरफॉर मी त्याला आउटसाईडला घेतो. मीन्स इट इज रिटन ॲज m1 प्लस m2 into it is xy plus this is nothing but the m1 m2, it is y square which is equals to 0. ओके, आफ्टर दॅट आता m1 प्लस m2 आणि m1 m2ची सुद्धा किंमत अवेलेबल आहे. दॅट इज -12h/b अँड a/b. देअरफॉर वी रिप्लेस हियर x स्क्वेअर प्लस इट इज -12h डिवायडेड बाय b इंटू इट इज xy प्लस m1 m2 इज नथिंग बट द a/b इंटू इट इज y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. तर आता या ठिकाणी डिवाइडला b असल्यामुळे मी थ्रूआउट द इक्वेशन्सला स्मॉल b ने मल्टिप्लाय करतो आणि इक्वेशन्स अशा पद्धतीने कन्वर्ट होईल. मल्टिप्लाइंग बाय स्मॉल b वी गेट इट ॲज b इंटू एक्स स्क्वेअर. या एक्स स्क्वेअरला b ने मल्टिप्लाय होईल, प्लस इंटू मायनस हा मायनस होईल. दॅट इज नथिंग बट द मायनस ऑफ b अँड b विल गेट कॅन्सल. मल्टिप्लाय केलं तर इट रिमेन्स ओनली मायनस ऑफ इट इज टॉईस h इंटू xy प्लस अगेन b ने मल्टिप्लाय केलं असतं तर b विल गेट कॅन्सल, इट रिमेन्स प्लस a इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि प्रॉब्लेम्समध्ये हे जे इक्वेशन्स मिळालेलं आहे या इक्वेशनला आपण शॉर्टकट ट्रिक म्हणून सुद्धा वापरू शकतो MCQसाठी. कसं पहा, जर अशा फॉर्मॅटमध्ये प्रॉब्लेम जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला काय करायचं, जे कंबाईन इक्वेशन सांगतात ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं आणि लाईन्स या परपेंडिक्युलर असतील दिलेल्या होमोजिनियस इक्वेशनला, तर त्यांचं तुम्हाला डायरेक्टली
कंबाईन इक्वेशन्स या इक्वेशनना मिळवता येतं, दॅट इज bx² मायनस टॉईस hxy प्लस ay² इज इक्वल्स टू 0. पण प्रॉब्लेममध्ये चेंज काय करतील, हे जे होमोजिनियस इक्वेशन्स आहे या होमोजिनियस इक्वेशन्समध्ये ए एच आणि बीच्या किमती बदलून देतील. मग त्या किमती जर बदलून दिल्या तर हे कंबाईन इक्वेशनसुद्धा चेंज होईल. या प्रकारे तुम्ही शॉर्टकट ट्रिक्स म्हणून सुद्धा या एक्झाम्पलची किंवा या फॉर्म्युल्याची मदत घेऊ शकता. नाव वी टेक एक्झाम्पल नंबर 8 जे की सिमिलर आहे एक्झाम्पल नंबर 7 सारखंच. फक्त मी काय केलं या ठिकाणी इक्वेशन्समध्ये होमोजिनियस इक्वेशन्समध्ये कॉन्स्टंटच्या किमती चेंज केलेल्या आहेत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल त्याच प्रोसिजरने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल सोल्युशनमध्ये मी डिनोट करतो आहे m1 and m2 बी द स्लोप ऑफ द लाईन्स. ओके, लेट m1 and m2 बी द स्लोप्स ऑफ lines, okay, which are given by this 3x square plus 2xy minus it is y square is equals to 0, which is the homogeneous equations. After that we know that m1 plus m2 is equals to minus twice h upon b. तर या ठिकाणी twice h ची किंमत 2 आलेली आहे. therefore we write here it is just minus of 2 upon b is nothing but the minus 1. Means its answer is 2 here. And after that we find out m1 m2. m1 m2 is equals to a divided by b. Therefore a is 3 and b is minus 1. Therefore answer is minus 3. Means m1 plus m2 दोघांच्याही किमती आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. दिस इज नथिंग बट द इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, आता ऑलरेडी सांगितलं होतं की याने रिप्रेझेंट केलेल्या लाईनचे स्लोप जर m1 आणि m2 असतील तर रिक्वायर्ड लाईनचे स्लोप कसे असणार आहेत माहिती आहे की रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. ओके, देअरफॉर वी कॅन राईट द स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाईन्स. ओके, देअरफॉर मी आता डायरेक्टली लिहितो, देअरफॉर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आर. होमोजिनियस रिप्रेझेंट केलेल्या लाईन्स होत्या त्यांचे स्लोप m1 m2 असतील तर त्या लाईन्सला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनचे किंवा आपण त्याला म्हणतो रिक्वायर्ड लाईनचे स्लोप आता असे असतील -1 अपॉन m1 अँड -1 अपॉन m2. आणि सेकंड कंडिशन अशी सांगितलेली आहे की त्या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. म्हणजेच काय, त्या दोन्ही लाईनचे आपण इक्वेशनसुद्धा लिहू शकतो. ओके, सिन्स रिक्वायर्ड लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन, मी कंडिशनसुद्धा लिहितो या ठिकाणी, आर पासिंग थ्रू द ओरिजिन. ओके, दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन असल्यामुळे देअरफॉर देअर इक्वेशन्स आर. ओके, वी राईट हिअर देअर इक्वेशन्स आर. कसे असतील, ओरिजिनमधून जाणार लाईनचे इक्वेशन सांगितलं होतं y इज इक्वल्स टू mx या फॉर्मॅटमध्ये. मीन्स वी राईट हिअर y इज इक्वल्स टू इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन इज y इज इक्वल्स टू -1 अपॉन m1 इंटू x अँड equation of second line is y is equals to -1 upon m2 into x. Okay, and if we solve these two equations then we get it as x plus m1y is equals to 0. मागच्याच एक्झाम्पलमध्ये आपण याला सॉल्व केलं होतं, हे पहिल्या लाईनचं इक्वेशन मिळालं. अँड या इक्वेशनला सॉल्व केलं असतं तर हे इक्वेशन असं मिळालं असतं x plus m2y is equals to 0. दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. ओके, तर आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या दोन लाईन्स कशा असतील तर या होमोजिनियस रिप्रेझेंट केलेल्या लाईन्सला परपेंडिक्युलरही असतील आणि त्या पासिंग थ्रू ओरिजिनसुद्धा असतील. आता या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. देअरफॉर वी राईट हिअर देअर कंबाईन इक्वेशन इज, कंबाईन इक्वेशनचं फॉर्म्युले वगैरे माहीत आहे सर्वांना. देअरफॉर देअर कंबाईन इक्वेशन इज नथिंग बट द एक्स प्लस ऑफ m1y इंटू इट इज एक्स प्लस ऑफ m2y इज इक्वल्स टू 0. आणि ऑलरेडी फक्त यांचं मल्टिप्लिकेशन्स करून आपण त्याला सॉल्व करायचो. तर तसं सॉल्व केलं तर ऑलरेडी मागच्या एक्झाम्पल्समध्ये सॉल्व केलेलं आहे, त्यानुसार मी डायरेक्टली लिहितो. आता इट इज एक्स स्क्वेअर प्लस m1 प्लस m2. ओके, इट इज xy प्लस m1 m2. ओके, इंटू इट इज y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. जर आपण सॉल्व केले इक्वेशन्स कम्प्लिटली किंवा या ब्रॅकेटने या प्रत्येक टर्म्सला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने कंबाईन इक्वेशन्स मिळणार आहे. आणि आता या कंबाईन इक्वेशन्समध्ये m1 प्लस m2 आणि m1 m2च्या किमती आपल्याला रिप्लेस करायच्या आहेत. देअरफॉर दिस बिकम्स हिअर इट इज एक्स स्क्वेअर, m1 प्लस m2ची किंमत होती 2 टाइम्स, मीन्स इट इज प्लस 2 टाइम्स इट इज xy. ओके, प्लस m1 m2ची किंमत होती -3. ओके, मीन्स प्लस इंटू -3 बिकम्स इट इज मायनस 3 times y square is equals to 0, and this is the required combined equation of lines
passing through origin and perpendicular to the given homogeneous equations. Okay, this is nothing but the example number 8. Now the example number 9, that is find the value of k if the slope of one of the lines given by this is 4 times the other. म्हणजेच काय, होमोजिनियस इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स असतात त्या दोन लाईनच्या स्लोपवर कंडिशन्स डिफाईन केलेली आहे की एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स असेल. ही कंडिशनसुद्धा प्रोव्हाइड केली आणि तुम्हाला केची व्हॅल्यूसुद्धा कॅल्क्युलेट करायची सांगितलेली आहे. ओके, ऑलरेडी आपण प्रोसिजर एक्सप्लेन केली होती, फक्त या टाईपच्या प्रॉब्लेम्समध्ये एक कंडिशन्स त्यांनी एक्स्ट्रा अप्लाय केलेली आहे. ती म्हणजेच काय, एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स असणार आहे. ओके, तर लेट अस सपोज दॅट आधी आपण स्लोपला नावं देऊ किंवा डिनोट करूया. Let us suppose that let m1 and m2 be the slope of the lines. Okay, m1 and m2 be the slopes of the lines. म्हणजेच याने रिप्रेझेंट केलेल्या लाईनचे स्लोप दॅट इज 4x square plus kxy plus it is y square is equals to 0. We know that homogeneous equation represents a pair of lines and their slopes are m1 and m2. Okay, therefore according to conditions we can calculate here m1 plus m2. m1 plus m2 किती, मायनस ट्वाइस एच डिवायडेड बाय बी. आता मी डायरेक्ट होमोजिनियस स्टँडर्ड होमोजिनियस सोबत जर कम्पेअर केलं तर या ठिकाणाहून व्हॅल्यूसुद्धा पुटअप करू शकतो. तर ट्वाइस एच इज इक्वल्स टू ऑलरेडी व्हॅल्यू मिळालेले आहे, दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द के. therefore it is minus k upon b is nothing but the 1, means answer is minus k. Okay, m1 plus m2 ची किंमत minus k मिळालेली आहे. आफ्टर दॅट we write here m1 m2 that is equals to a divided by b. what will be the value of a upon b, means it is 4 divided by 1, means its answer is just 4. this is equation first and it is equation second. Okay, after that आता आपली प्रोसिजर ऑलरेडी एक्सप्लेन केली होती की आधी काय करायचं असतं, m1 किंवा आणि m2च्या किमती मिळवायच्या आणि त्या दोन्ही किमती एखाद्या इक्वेशन्समध्ये तुम्हाला रिप्लेस करायच्या आहेत, आयदर बाय इक्वेशन फर्स्ट और आयदर फ्रॉम इक्वेशन सेकंड. ओके, देयरफॉर वी कॅन राइट हियर नाउ द अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन स्लोप ऑफ वन लाइन is 4 times the other. Okay, therefore we use here conditions or given condition is that. ओके, मी ऑलरेडी कंडिशन्स नोट डाउन करतो. देयरफॉर गिवन कंडिशन इज स्लोप ऑफ फर्स्ट लाइन इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाइन्स, मीन्स m1 इज इक्वल्स टू 4 टाइम्स द m2. ओके, आता ही कंडिशन्स मी यूज करून एकतर m1 ची किंमत ऑलरेडी 4m2 मिळालेली आहे. मग आधी काय करायचं असेल, m1 आणि m2च्या तुम्हाला किमती फाइंड आउट करायच्या आहेत. त्या एकदा किमती मिळाल्या की लगेच आपण कॉन्स्टंटची सुद्धा व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, इफ वी पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन्स नंबर दॅट इज नथिंग बट द 2, किंवा आपण फर्स्टमध्ये पुट केली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल मी ही किंमत पुट करतो इक्वेशन नंबर 1मध्ये. देयरफॉर इट बिकम्स m1 ची किंमत जर पुट केली तर 4m2 प्लस m2 इज इक्वल्स टू मायनस के. देयरफॉर वी राइट इट इज 5m2 इज इक्वल्स टू मायनस के. देयरफॉर m2 इज इक्वल्स टू मायनस के बाय 5. Okay, this is the value of m2. Now we find the value of m2, that is m2 is equals to minus k by 5. आता ही जी m2 ची किंमत होती या m2च्या किमतीवरून आपल्याला m1 ची किंमत मिळवायची, त्यासाठी आपण यूज करणार आहे इक्वेशन नंबर 3. ओके, म्हणजे जर ते m1 इज इक्वल्स टू 4m2, मग m2 ची किंमत जर रिप्लेस केली तर ॲटोमॅटिक आपल्याला m1 ची किंमतसुद्धा मिळणार आहे. मी ही किंमत रिप्लेस करतो या इक्वेशन्समध्ये. म्हणजेच काय, m1 इज इक्वल्स टू 4 इंटू मायनस के बाय 5, मीन्स इट इज मायनस 4k अपॉन 5. आणि आधी सांगितल्याप्रमाणे की आपण काय करत असतो की m1 प्लस m2 वरून किंवा m1 m2 वरून एका स्लोपची किंमत मिळवतो आणि उरलेल्या स्लोपची किंमत आता कंडिशन दिली असेल तर कंडिशन्सवरून मिळवायची, आणि जे उरलेले या दोनपैकी एक इक्वेशन असतात त्या इक्वेशन्समध्ये आपण m1 m2च्या किमती रिप्लेस करतोय. म्हणजे सध्या आपण हे इक्वेशन्स यूज केलं, त्यानंतर हे इक्वेशन यूज केलं, मग राहिलेलं इक्वेशन्स कोणतं, m1 m2. तर या m1 m2 वरून आपल्याला नेहमी करता त्या कॉन्स्टंटची किंमत मिळणार आहे. मग या कॉन्स्टंटची किंमत मिळवण्यासाठी मी या इक्वेशनची मदत घेतो. मग हे इक्वेशन्स कसं होईल, आता लक्ष द्या की आपण काय करू, ह्या m1 आणि m2च्या किमती इक्वेशन 2मध्ये रिप्लेस करू. जर रिप्लेस केल्या तर इक्वेशन असं तयार होईल, मायनस 4k अपॉन 5 इंटू मायनस के बाय 5 इज इक्वल्स टू 4. देयरफॉर वी calculate this minus into minus plus, therefore 4k into k it is 4k square, 5 into 5 it is 25 is equals to 4, and transfer this 25 on right hand side, there it becomes 100. 4k square is equals to 100, and if we transfer this 4 on RHS then it becomes at divide, therefore 100 divided by 4 is nothing but the 25, means k square is equals to 25. therefore we take its square root, and जर square root घेतला तर k is equals to we get here plus or minus 5.
ओके, दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल नंबर 9. ओके, यानंतर समजा आता हे सगळेच्या सगळे व्हिडिओ लेक्चर नंबर 4 आणि हे लेक्चर नंबर 5 हे दोन्ही व्हिडिओ लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केले तर एक्सरसाइज 4.1 हा तुम्ही कम्प्लिटली सॉल्व करू शकता.